मराठा समाज नेते जरांगे पाटील यांचे गेले काही दिवस मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रभर उपोषणाच्या माध्यमातून लढा चालू होता। त्याबाबत जरांगे पाटील यांच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मान्य केल्या आणि मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित करण्यात आले। याबाबत संपूर्ण महाराष्ट्रभर जल्लोष साजरा करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर आज तळ कोकणात सावंतवाडीत देखील जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी मराठा समाजाचे नेते प्रवीण भोसले, युवराज लखमराजे भोसले, विकास सावंत, अर्चना घारे परब, पुंडलिक दळवी, सकल मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सीताराम गावडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जरांगे पाटीलनी आपल्या नेतृत्वाच्या खाली सगळे मराठ्यांना म्हणजे आपण कुणबी समाजाचं हे दिलेलं आहे, म्हणजे आरक्षण दिलेलं आहे आणि खरं मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी एकत्र सगळे मराठ्यांना एकत्र आणलं आणि ती लढाई म्हणजे एक टप्पा विजय मिळालाय। आता त्याचं पुढचं आपण बघायला पाहिजे आणि मी खरं आपल्या महाराष्ट्र शासनाचं मी म्हणजे गव्हर्नमेंटचं मी खरं शुभेच्छा करतो आणि कौतुक करतो की त्यांना लक्ष घेतलं आणि आपल्या सगळ्यांचं मराठ्यांचं म्हणजे ऐकलं आणि आपलं लढाई कायम राहीलच आणि असं राहणारच आणि आपण 100% त्यांचा पाठिंबा देणारच आणि आपण असंच राहून पुढे म्हणतो। मनोज जरांगे पाटील यांच्या गेल्या 12 वर्षातल्या मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीच्या लढ्याला एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी महत्त्वाचा युद्धातला टप्पा त्यांनी जिंकलेला आहे। त्याच्यापुढे त्यांनी जसं काल आज जाहीर केलं की आज फक्त मी मराठा आरक्षणाचा जो चळवळ आहे त्याला मी एक स्थगिती घेत आहे आजच्या दिवसापूर्वी। हा लढा जोपर्यंत सरसकट मराठ्यांना सर्वांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत चालूच राहील, याबद्दल त्याने आम्हाला आश्वासन केलेलं आहे। आज गेल्या 6 महिन्यापासून ते आपले घरदार सोडून रस्त्यावर जे फिरत आहेत त्याचा एक महत्त्वाचा टप्पा महाराष्ट्र शासनाच्या एका JR-मुळे त्यांना आपल्या कुणबी समाजाच्या बहुतांशी 54 लाख नोंदी ज्या सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे। तसंच त्यांनी यापुढे ही मराठा समाजाच्या सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आपला लढा चालू ठेवणार आहे। आता आपली जी एकजूट आपण दाखवली तीच एकजूट जोपर्यंत आपल्या तळागाळातल्या शेवटच्या मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण ह्याच एकजुटीने ह्या लढ्याला साथ द्यायची आहे अशी मी सर्वांकडे अपेक्षा व्यक्त करतो व पुढील मराठा समाजाच्या आपल्या लढ्याला असेच याच्यापुढे उत्तरोत्तर यश मिळत जावं अशी अपेक्षा देव पाटेकर चरणी व श्री उपरकर चरणी व्यक्त करता पेटून उठल्यानंतर काय घडू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे। त्यांनी असा लढा उभारला की त्याला कोणताही राजकीय स्पर्श नव्हता, निपक्ष त्यांनी लढा उभारला, त्याला सकल मराठा समाजाने पूर्ण ताकदीची साथ दिली आणि अगदी सरकारला त्यांनी नमवलं। सरकारचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या चरणी त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं आणि आज सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करतो। त्याचं एकच कारण आहे की आमच्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालेलं आहे। ते कुणबी मराठा असो, त्यांचे सगळे सगळे असो, हे अनेक वर्ष आरक्षणापासून वंचित होते, त्यांच्यावर खरा अन्याय झालाय। ते कुणबी मराठा असून सुद्धा त्यांना आरक्षण मिळालं नव्हतं। त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने ते आरक्षण मिळालेलं आहे। भविष्यात संपूर्ण सरसकट मराठालाही मराठा आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत आणि हा लढा मनोज जरांगे पाटलांचा थांबलेला नाही। सरसकट मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे। आपली एकीची वज्रमुठी कायम आपल्याला सर्वांना ठेवायची आहे। कुठचीही राजकीय कारकीर्द किंवा राजकीय पार्श्वभूमी आपण आपल्याकडे असता कामा नये। सर्वांनी एकत्र येऊन राजकीय कवच कुंडल बाजूला ठेवून सर्व मराठा समाज या ठिकाणी एकत्र झालेला आहे आणि त्याचंच हे फलित आहे असं मी म्हणतो। खरं तर आनंदाचा दिवस आहे मराठा समाजाच्या वतीने असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। काही अंशी यश हे आपल्याला स्वीकारलंच पाहिजे, कारण 100% यश आहे असं त्याच्याकडे बघितल्यानंतर कोण म्हणेल किंवा नाही म्हणेल हा एक वादाचा विषय होऊ शकेल, परंतु आमच्या समाजातल्या बांधवांना न्याय मिळाला आहे, उशिरा का होईना असं मी म्हणेन। उशिरा मी अशासाठी बोलतोय की जर ह्या नोंदी सापडल्या असतील कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी वगैरे, तर एकतर आपल्या देशाच्या राज्यघटनेनुसार जी काही चौकट आखून दिली त्या चौकटीत कुणबी ह्या प्रवर्गाला मुळातच आरक्षण आहे, परंतु आमच्या या बांधवांच्या नोंदी सापडल्या ते त्यांच्या वाडवडिलांपासूनच्या नोंदी तपासल्या त्यात सापडलेल्या आहेत। याचा दुसरा अर्थ की पिढ्यानपिढ्या मी असं म्हणेन किमान 2 पिढ्या तरी या नोंदी माहिती असून सुद्धा त्या नोकरीपासून किंवा लाभापासून वंचित राहिलेला आमच्या समाजातलेही बांधव मंडळी होते। आज कदाचित 30व्या वर्षी एखादा 30 वर्षापूर्वी नोकरी लागलेला माणूस आज 60व्या वर्षी रिटायर झाला असता।
म्हणजे हा अन्यायच झाला एक प्रकार. त्याला नोकरी पण मिळाली नाही, साधी क्लार्कची मिळाली नाही, आणि म्हणून हा लढा जो होता हा लढा न्याय्य होता हे कृतीनेच सिद्ध झालेला आहे. आणि याच्यामध्ये काही अंशी आमचे बांधव हे विदर्भ विभागातले मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे अगोदरपासून हा लाभ घेत आहेत. 57 लाख आता नोंदी सापडल्यात म्हणतात. एक थोडासा विषय याच्यातला वाद मी करू इच्छित नाही, पण वादाचा होऊ शकतो. आत्ता सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थिती कमी बघताय. याचं कारण जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या ठिकाणी किंवा या लढ्याच्या ठिकाणी मोर्चामध्ये सामील होण्यासाठी जिल्ह्यातली बरीच बहुसंख्य मंडळी गेली आहेत, आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल. आणि अशा वेळेला 1 महिन्यापूर्वीपासून सांगून सुद्धा जरांगे पाटलांनी आत्ता त्याचं आरक्षण शीघ्रगतीने करण्याचा प्रयत्न होतोय. जर प्रमुख मंडळी जर या मोर्चामध्ये सामील असतील, मुंबईला पोहोचलेली असतील, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण भागामध्ये घराकडे तो करता पुरुष महत्त्वाचा माणूस नसेल तर त्याच्या कडिकुलपामध्ये काही कागदपत्र असू शकतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर अजूनही हे सर्वेक्षण हे सुरू राहिलं पाहिजे. ही जी मागणी होती ती सुद्धा रास्त होती आणि 2 महिने त्याला मुदतवाढ द्यावी असं जरांगे पाटलांनी कालच सांगितलं होतं सरकारला. त्याच्याही संदर्भातला सकारात्मक विषय व्हायला पाहिजे. सरकारचं खरंच माझ्या अगोदर राजे बोलले किंवा प्रवीणभाई बोलले त्याप्रमाणे सरकारचं खरंच कौतुक आहे. काही का असेना त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो घेतला आहे आणि चौकटीमध्ये तो कायद्याच्या टिकणारा आहे सध्याच्या घडीला तरी. परंतु क्युरेटिव्ह पिटिशन जी काही दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये आरक्षणाचा जो काही भाग आहे तो सुद्धा न्याय्य मागणी आहे. उरलेल्या ज्यांच्याकडे नोंदी सापडत नाहीत, आता व्यक्तिशः सांगायचं झालं तर कोणाची घरं दारं सगळी आता जुनी काढून नवीन बांधली गेली, काही कागदपत्र हरवली असतील, वाळवीने खाल्ले असतील आणि काही झालं असेल तर त्यांच्याकडे नोंदी नाहीत म्हणून ते वंचित राहणार आहेत का? त्यासाठी हे क्युरेटिव्ह पिटिशनचा आम्हाला आधार वाटतो. तर क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सुद्धा यश यावं, कारण कायद्याच्या चौकटीत असे सगळे म्हणतात आम्हाला कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून आरक्षण नको आहे, ही भूमिका पहिल्यापासून आहे, आजही आहे. तर त्या दृष्टीने या क्युरेटिव्ह पिटिशनचा पण निकाल लागावा आणि उर्वरित जे मराठे आहेत त्यांच्याकडे नोंदी सापडल्या नाहीत, विशेष करून त्याचा भरणा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये दिसेल. सिंधुदुर्गात 906 आणि 300 350 या दरम्याने कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा नोंदी सापडल्या. 22,000 नोंदी नुसत्या कुणबी म्हणून सापडल्या. हे सुद्धा काही कमी नाही आहे. हे सुद्धा आपल्याला कुठे माहिती होतं. म्हणजे ही मंडळी सुद्धा वंचित आपल्या जिल्ह्यातली राहिली. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा यश यावं. त्यामुळे हा निकालानंतर सुद्धा आणखी काही त्याचे उपभाग असतील तर ते दुरुस्त केले जावेत अशी अपेक्षा आहे. राज्यकर्त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी याकडे गांभीर्याने